मराठा आरक्षणाच्या संदर्भात संगीता वानखेडे तसेच लक्ष्मण हाके यांनी केलेल्या विधानामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करत मराठा सेवक संघटनांनी घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये धडक देत संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी मोठ्या संख्येने मराठा सेवक उपस्थित होते। संतप्त कार्यकर्त्यांनी वानखेडे व हाके यांच्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप केला आहे। लक्ष्मण हाकेंनी काही विधाने जातीवाद, अपमान करणारी, भेदभाव निर्माण करणारी, सामाजिक ताण व शांतता भंग करणारी केली आहे व संगीता वानखेडे यांनी महिलांचा सन्मान घालवणारे व समाजात गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य केले आहेत। त्यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। तरी पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी बाबाजी सासकर, बाळासाहेब रोडे, गणेश खानदेशे, आशिष घोलप, अशोकप्पा काळे, परशुराम भेके, संजय चिंचपुरे, सुरेखा निघोट, वैशाली पवार, शांताराम जाधव, संतोष पवार, विकास गायकवाड, संतोष आंबटकर, दीपक हुले, विकास गायकवाड, पुष्पा रोडे, संदीप गुंडाळ, सिद्धेश काळे त्याचबरोबर असंख्य मराठा बांधव देखील उपस्थित होते। अखंड मराठा समाज आंबेगाव तालुका व सर्व संलग्न संघटना या ठिकाणी घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित आहे। आणि विषय आहे की मागल्या हप्त्यामध्ये आझाद मैदानला मुंबईला मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलन केले होते आंदोलनाला, तर संगीता वानखेडे नामक एक स्वतःची जाहिरात करणारी बाई ही समाजात कुठेतरी यूट्यूबच्या माध्यमातून फेमस होण्याचं काम करीत आहे। आणि तिने आंदोलकांच्या बाबतीत जे काय अश्लील त्यांच्या महिलांच्या बाबतीत उद्गार काढले, त्यामध्ये असे उद्गार काढले की आंदोलक मनोजदादांबरोबर आंदोलनाला गेले का त्यांच्या बायका पुढं झोपतात, तर तिने तिची हिस्ट्री आठवावी का ती आजपर्यंत पुढं झोपलेली आहे। आणि तिने आज आपल्या भारतीय संविधान कायद्याच्या नुसार 354 आणि 509 अंतर्गत हा महिलांचा अपमान केलेला आहे। तर हिच्या वेळी जर माननीय पोलिसांनी आणि शासनाने घालण्यात यावी, त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी आलो होतो। या ठिकाणी घोडेगाव पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते उपस्थित नव्हते। आम्ही या ठिकाणी त्यांचे जे प्रभारी आहेत PSI पवार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। पवार साहेबांनी आम्हाला 7 दिवसाची मुदत दिलेली आहे की 7 दिवसात आम्ही पत्रव्यवहार करून हा गुन्हा दाखल करून देतो। आणि दुसरं एक निवेदन असं का यावेळेस हे आंदोलन चालू आहे अनेक दिवस, तर लक्ष्मण हाके नामक माणूस हा आंदोलनाविषयी, त्या आंदोलकांविषयी आणि त्या समाजाविषयी, मग मराठा समाज असेल त्याविषयी जातीय तेढ निर्माण करतो आणि अशा प्रवृत्तीची माणसं या जातीमध्ये भांडणं लावतात। तर ह्या लक्ष्मण हाके विरोधात बी कुठंतरी कायद्याला जरब बसला पाहिजे आणि या लक्ष्मण हाकेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने मागणी आहे। या ठिकाणी आम्ही सर्व जमलेले मुंबईला जाणारे आंदोलक आहोत, अखंड मराठा समाजाची या तालुक्यातील आंदोलक आहोत। तर आमची एकच मागणी राहील का अशा समाजकंटकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढी विनंती करतो। नाहीतर आम्ही येत्या 8 दिवसात या ठिकाणी हे आंदोलन घेऊन जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला बंधू भगिनी असतील आणि सर्व अखंड मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील, या ठिकाणी मंचर पोलीस स्टेशनला किंवा घोडेगाव पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी हे आंदोलन करीन, ही आम्ही विनंती करतो। लवकरात लवकर गुन्हा दाखल करून द्यावा। एक मराठा, एक मराठा, तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय, एक मराठा,